welcome my dear friends and students. In today's video, I am going to start the new chapter of our 12th class, that is chapter number 8, electrostatic. Now in chapter number 8, that is in electrostatic, we have to consider certain basic things which are given in our 11th standard, that is in the same chapter, that is the electrostatic. So the things which are given in the electrostatic of 11th class, that is the base of the 12th class. That's why first of all let us revise the things which are given in our 11th class. आपल्याला 12वीचे इलेक्ट्रोस्टॅटिक स्टडी करण्याच्या आधी 11th मध्ये जे काही आपण शिकलो असेल तर त्या गोष्टी पुन्हा एकदा आपल्याला रिवाइज करणं गरजेचं आहे, कारण ते त्या 12th चा बेस आहे. मग आता आपण इलेक्ट्रोस्टॅटिकच्या डेफिनेशन पासून सुरुवात करू की इलेक्ट्रोस्टॅटिक कशाला म्हणतात. मग इलेक्ट्रोस्टॅटिक आपण फिजिक्स मध्ये इथे शिकतोय, म्हणून इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the study of rest electric charges, which deals with the study of electric charges that are at rest position. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक. या स्टॅटिकचा अर्थ होतो रेस्ट. मग इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय? सिंपली इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the study of electric charges which are at rest. या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपल्याला अशा इलेक्ट्रिक चार्जेसचा स्टडी करायचा आहे, त्यांच्या प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे की जे चार्जेस रेस्ट मध्ये असेल. एखाद्या बॉडीवर आपण जे चार्जेस प्रोड्यूस केले ते त्या बॉडीला ॲज इट इज राहतील. मग अशा इलेक्ट्रिक चार्जेसच्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. मग आता याच्यामध्ये आलेला शब्द आहे इलेक्ट्रिक चार्ज. जनरली आपण कशाला इलेक्ट्रिक चार्ज म्हणतो? तर इलेक्ट्रिक चार्ज that is the property of matter which produces and experience the electrical influence around it. जेव्हा आपण एखाद्या बॉडीवर चार्ज प्रोड्यूस करतो किंवा एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला आपण चार्ज कन्सिडर करतो, तेव्हा त्याच्या मॅग्निट्यूड नुसार तो आपल्या सराउंडिंग स्पेस मध्ये बदल करतो. मग बदल करतो म्हणजे काय? तर तो सराउंडिंग स्पेस मध्ये आपलं ओन फील्ड प्रोड्यूस करतो. मग आता या चार्जने फील्ड प्रोड्यूस केलं आणि जर दुसरा चार्ज आपण याच्यामध्ये आणला, हा टेस्ट चार्ज जर आपण त्या स्पेस मध्ये आणला, तर हा टेस्ट चार्ज म्हणजे स्मॉल क्यू चार्ज हा फोर्स एक्सपिरियन्स करेल किंवा इलेक्ट्रिक फील्ड एक्सपिरियन्स करेल. म्हणून इथे दोन्ही शब्द वापरलेले आहेत. इट इज द प्रॉपर्टी ऑफ मॅटर which can produce or experience the electrical influence. मॅटरची अशी प्रॉपर्टी की ज्यामुळे तो मॅटर इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल किंवा एक्सपिरियन्स करेल किंवा इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स करून प्रभाव, त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक चार्ज. किंवा इलेक्ट्रिक चार्जला आपण सिंपली इट इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर, इथे म्हटलेलंच आहे आपण इट इज द प्रॉपर्टी ऑफ मॅटर. म्हणून नुसतं एवढंच नाही, ती मॅटरची फंडामेंटल प्रॉपर्टी असून ती काय करतं, तर दॅट इलेक्ट्रिक चार्ज कॅन प्रोड्यूस ऑर एक्सपिरियन्स द इलेक्ट्रिकल इन्फ्लुएन्स. मग इलेक्ट्रिक चार्जेसच्या मोशनमुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते. मग इलेक्ट्रिसिटीचा स्मॉलेस्ट थिंग, स्मॉलेस्ट पार्ट, त्यालाच आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक चार्ज. म्हणून जनरली हे जस्ट आपल्या नॉलेज साठी आहे, इन्फॉर्मेशन साठी आहे की इलेक्ट्रिक चार्जेसचा स्टडी करणे. मग इलेक्ट्रिक चार्ज काय आहे? तर इलेक्ट्रिक चार्ज ही मॅटरची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे की ज्यामुळे तो चार्ज आपल्या भोवती इलेक्ट्रिकल इन्फ्लुएन्स प्रोड्यूस करतो किंवा दुसऱ्याच्या जर त्या स्पेस मध्ये गेला तर इलेक्ट्रिकल इन्फ्लुएन्स एक्सपिरियन्स करतो, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक चार्ज. हेच आपण इथे पण सांगितले की इलेक्ट्रिक चार्ज
इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर किंवा स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक चार्ज. कारण या चार्जेसच्या मोशनमुळेच आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते. आपण फॉर एक्झाम्पल स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जे आहे, when two clouds that collide with each other because of friction between the two clouds, lightning occur, the electricity so produced that is called as the static electricity. म्हणून मग आता इथे जी इलेक्ट्रिसिटी आपण कन्सिडर करतो रेस्ट चार्जेस मुळे की ज्याच्या फ्लो मुळे मग आपल्याला इलेक्ट्रिक करंट मिळतो. लाइटनिंग जे एक्झाम्पल आहे हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल आहे. म्हणून मग स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक चार्ज असे आपण इलेक्ट्रिक चार्जला डिफाइन करू शकतो. मग इलेक्ट्रिक चार्जेस कसे प्रोड्यूस करतात? The electric charges that can be produced when two bodies that are in contact with each other and when that two bodies rub with each other. जेव्हा आपण दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणू आणि त्या दोन बॉडी मध्ये जेव्हा फोर्स ऑफ फ्रिक्शन एक्झिस्ट होईल त्यावेळेला चार्जेस हे दोन्ही बॉडीजवर प्रोड्यूस होतात विच आर इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन नेचर. त्यानंतर इंडक्शन प्रॉपर्टी किंवा दोन बॉडी मध्ये कॉन्टॅक्ट न करताही एका बॉडीवर असणारे चार्जेस हे त्याच्या जवळ असणाऱ्या दुसऱ्या बॉडीवर जे ट्रान्सफर केला जातं त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द इंडक्शन. मग इंडक्शन प्रॉपर्टीमुळे पण चार्जेस आपण प्रोड्यूस करू शकतो आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन मुळे तर आपण चार्जेस प्रोड्यूस करतोच. याचे जे एक्झाम्पल आहे अगदी इझी एक्झाम्पल आहे बघा की जे आपण डेली लाईफ मध्ये एक्सपिरियन्स करतो. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जे आहे ते डेली लाईफ मध्ये आपण एक्सपिरियन्स करतो. फर्स्ट example is very familiar to us when a comb that is moved through the dry air. जेव्हा आपण कोरड्या केसातून कंगवा फिरवतो त्यावेळेला या केसांमध्ये आणि कॉम्ब मध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन एक्झिस्ट होतं आणि त्यामुळे कॉम्बवर आणि त्या ड्राय हेअर या दोघांवरही चार्जेस प्रोड्यूस होतात की ज्यांचं मॅग्निट्यूड सेम असतं पण नेचर मात्र वेगळं असतं. दुसरं एक्झाम्पल आपण बघितलं याच्यामध्ये की व्हेन वी कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ ग्लास रॉड अँड सिल्क क्लॉथ. व्हेन ग्लास रॉड रब विथ द सिल्क क्लॉथ चार्जेस आर प्रोड्यूस ऑन बोथ द बॉडी. व्हेन वी कन्सिडर द एबोनाइट रॉड व्हेन इट इज रब with the animal hairs that is the fur then charges are produced on both the bodies. मग आपण बघणार आहे टाइप ऑफ चार्जेस. कोणत्या बॉडीवर कोणता चार्ज तयार होतो त्याचं काय रिझन असतं हे आपण बघणार आहे. फक्त इथे आपण सांगतोय की हाऊ चार्जेस आर प्रोड्यूस when one body rub with the other body charges are produced on both the bodies which are equal in magnitude and opposite in nature. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी एक्सपिरियन्स करायचे असेल तर अगदी साधा एक्झाम्पल आहे आपलं फॅमिलियर. व्हेन वी सॅट ऑन फायबर चेअर विथ अवर फीट विदाउट टचिंग टू द अर्थ. जेव्हा आपण फायबरच्या चेअरवर अशा पद्धतीने बसू की आपले पाय हे जमिनीला टेकणार नाही. अरे मागून जर कोणी टॉवेलने त्या चेअरला रब केलं तर त्यावेळेला टॉवेल मध्ये आणि त्या प्लास्टिक सरफेस मध्ये फायबरच्या चेअर मध्ये काय होतं फोर्स ऑफ फ्रिक्शन एक्झिस्ट होतं. त्यामुळे त्या चेअरवर आणि टॉवेलवर चार्जेस प्रोड्यूस होतात. आपली बॉडी ही कंडक्टिंग बॉडी असल्यामुळे त्या फायबर चेअरवरचे चार्जेस आपल्या बॉडीवर स्टोअर होतात आणि मग हे चार्जेस स्टोअर झाले की नाही किंवा प्रोड्यूस झाले की नाही हे आपल्याला बघण्यासाठी आपण त्याला एक्सपिरियन्स करतो. When someone with barefooted that is touched to the person which is sat on that chair. मग जर एखादा दुसरा व्यक्ती आपला मित्र जेव्हा पायामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचे इन्सुलेटिंग मटेरियल नसेल, चप्पल नसेल, बूट नसेल अशा पद्धतीने जर त्याने आपल्या बॉडीला टच केलं तर अशा वेळेला त्याला एक
शॉक एक्सपिरियन्स होतो. मग तो शॉक काय एक्सपिरियन्स झाला तर जो व्यक्ती त्या चेअरवर बसला होता त्याच्या बॉडीवर चार्जेस प्रोड्यूस झाले होते. ते चार्जेस जे आहेत हे त्या पर्सनच्या बॉडीवरून टच करणाऱ्या पर्सन पर्यंत ट्रान्सफर झाले आणि तो बेअरफुटेड असल्या कारणाने त्याला अर्थिंग मिळाल्या कारणाने ते चार्जेस त्याच्या बॉडीकडून अर्थकडे फ्लो झाले. त्यामुळे दॅट पर्सन गेट्स अँड एक्सपिरियन्स ऑफ इलेक्ट्रिक शॉक. मायनर अमाउंट मध्ये त्याला इलेक्ट्रिक शॉक लागल्याचं तिथे तो एक्सपिरियन्स करेल. किंवा बरेचदा आपण असं याच्यामध्ये होतो की व्हेन वी wear a particular polyester cloth and when we remove that cloth so we heard some cracking sound. तेव्हा आपल्या हेअर जे आहेत हे हेअर आपले जे स्टँड होतात काही क्रॅकिंग साऊंड तिथे थोड्या प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळतो. दॅट इज बिकॉज ऑफ द चार्जेस that are produced on the hairs which are present on our body as well as the particular type of cloth. मग हे चार्जेस कसे प्रोड्यूस होतात तर जोपर्यंत दोन बॉडी मध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन होणार नाही तोपर्यंत चार्जेस तिथे प्रोड्यूस होणार नाही. म्हणून पहिली मेथड आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि सेकंड जेव्हा आपण एखादी चार्ज बॉडी दुसऱ्या अनचार्ज बॉडीच्या क्लोज आपण ठेवतो त्यावेळेला या चार्ज बॉडीवरून अनचार्ज बॉडीकडे काही चार्जेस जे आहेत हे तिथे ट्रान्सफर केल्या जाऊ शकतं. मग इथे जे चार्जेस या बॉडीवर प्रोड्यूस झाले दॅट इज बिकॉज ऑफ द इंडक्शन प्रॉपर्टी. म्हणून आपण इथे म्हणू शकतो की चार्जेस कॅन बी प्रोड्यूस बाय कन्सिडरिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड बाय इंडक्शन प्रॉपर्टी. आता आपण बघूया की किती टाइपचे चार्जेस असतात. हे चार्जेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सगळ्यांना माहिती आहे. मग पॉझिटिव्ह चार्जेस कोणत्या बॉडीवर प्रोड्यूस होतात, निगेटिव्ह चार्जेस कोणत्या बॉडीवर प्रोड्यूस होतात ते आता आपण बघूया. नाउ वी हॅव टू कन्सिडर द टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. देयर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज दॅट इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. In general, when we consider any body, then in that body, the total number of positive charges and negative charges that are equal. जेव्हा आपण एखादी बॉडी कन्सिडर करतो तेव्हा त्या बॉडीमध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसची संख्या ही सारखी असते. मग आपल्याला माहिती आहे बेसिक आपण लोअर स्टँडर्डला शिकलो जेव्हा स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपण घेतो तर कोणत्याही ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये दोन फंडामेंटल पार्टिकल असतात प्रोटॉन न्यूट्रॉन and electrons are revolving around the nucleus in a circular orbit. So proton carry positive charge and electron carry negative charge. So when we consider simply the atom is electrically neutral. मग atom ला electrically neutral आपण का म्हणतो? जरी त्यांचे फंडामेंटल पार्टिकल जे आहेत प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स दे कॅरी द चार्जेस त्यांच्यावर तर चार्जेस आहेत तरी ॲटमला आपण इलेक्ट्रिकली न्यूट्रल का म्हणतो? बिकॉज इन एनी ॲटम टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑलवेज इक्वल टू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मला इथे सांगायचं एकच आहे की आपण जेव्हा एखादी बॉडी कन्सिडर करतो तर ती बॉडी अनेक ॲटमनी बनलेली असते. मग प्रत्येक ॲटम मध्ये जर आपण बघितलं तर टोटल नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस म्हणजेच प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स दॅट आर सेम. त्यामुळे ते एकमेकांचा इफेक्ट कॅन्सल करतात आणि म्हणून त्याला आपण इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणतो. मग आता जेव्हा दोन बॉडी आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतो when we consider the two bodies जसं आता ड्राय हेअर आणि प्लास्टिक कॉम घ्या किंवा ग्लास रॉड आणि सिल्क क्लॉथ घ्या किंवा फर मीन्स एनिमल हेअर्स स्किन हॅव्हिंग थिक लेअर ऑफ हेअर्स त्याला आपण फर म्हणतो. आणि एबोनाइट दॅट इज द नेम ऑफ मटेरियल. जसं ग्लास रॉड आहे ग्लास हे मटेरियल आहे तसं एबोनाइट मटेरियल आहे. मग अशा जेव्हा आपण दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतो तेव्हा त्यांच्या रबिंगमुळे फोर्स ऑफ फ्रिक्शनमुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसची संख्या ही अनइक्वल होते. आणि जेव्हा चार्जेस हे अनइक्वल तिथे त्या बॉडीवर राहतील तेव्हा त्या बॉडीवर काही चार्जेस प्रोड्यूस झाल्याचं आपण म्हणतो. पण बघा कोणत्या बॉडीवर पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्यूस होईल आणि कोणत्या बॉडीवर निगेटिव्ह चार्ज. अ बॉडी ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज इफ इट हॅज अ डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. कारण ॲटम मध्ये असणाऱ्या
प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या जर सारखी असेल, एखाद्या ॲटम मध्ये 5 प्रोटॉन आणि 5 इलेक्ट्रॉन असेल तर 5 पॉझिटिव्ह आणि 5 निगेटिव्ह चार्जेस झाले, त्यामुळे त्या बॉडीवर ॲज अ होल जर आपण कन्सिडर केला तर कोणताही चार्ज नसतो. मग आता जेव्हा आपण त्या दोन बॉडी एकमेकांवर रब करू, घासू, त्यावेळेला एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे जनरली इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर केल्या जातात, नॉट द प्रोटॉन. इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर केल्या जातात. मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्यामुळे जी बॉडी इलेक्ट्रॉन डोनेट करेल त्याच्यावर त्याला डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन राहील, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. आणि जी बॉडी ती इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल, म्हणजे तिथे एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स झाले, त्याच्यावर निगेटिव्ह चार्जेस. म्हणून मग इथे कोणत्या बॉडीवर पॉझिटिव्ह चार्जेस आणि कोणत्या बॉडीवर निगेटिव्ह चार्जेस राहतील त्याकरता बघा, अ बॉडी ॲक्वायर्स द पॉझिटिव्ह चार्ज इफ इट हॅज द डिफिशियन्सी, म्हणजे कमतरता, इट हॅज द डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. एखाद्या बॉडीवर पॉझिटिव्ह चार्जेस तेव्हाच प्रोड्यूस होईल जेव्हा त्या बॉडीमध्ये कशाची कमतरता राहील, इलेक्ट्रॉन्सची. ॲज कम्पेअर्ड टू कोणाच्या तुलनेने, ॲज कम्पेअर्ड टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. इन शॉर्ट लक्षात ठेवा, a body which contain more number of protons than the electrons, ज्या बॉडीमध्ये प्रोटॉनची संख्या ही इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा जास्त असते त्या बॉडीवर पॉझिटिव्ह चार्जेस तिथे प्रोड्यूस होतील. कशामुळे झाले, आधीला अनइक्वल नव्हते. आपण जेव्हा रब करतो तेव्हा एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्या जातात, त्यामुळे इथे इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या ही अनइक्वल बनते. मग ज्या बॉडीकडे प्रोटॉनची संख्या जास्त असेल त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. व्हाय? बिकॉज पॉझिटिव्ह चार्ज इज अज्युम्ड टू बी ऑन प्रोटॉन. चार्ज ऑन प्रोटॉन, each proton that is equal to 1.6 into 10 to the power -19 coulomb. आता सिमिलरली निगेटिव्ह चार्जेस कोणती बॉडी एक्वायर करेल, तर इथे डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तर त्यावेळी इथे डेफिशियन्सी ऑफ प्रोटॉन. इथे एक्सेस नंबर ऑफ प्रोटॉन आहे, इथे काय राहतील, एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणून मग इथे लिहितोय आपण, दॅट इज अ बॉडी एक्वायर द निगेटिव्ह चार्ज इफ इट हॅज डिफिशियन्सी ऑफ प्रोटॉन. इथे आपण लिहिलाय डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन, इथे आपण लिहिलाय डिफिशियन्सी ऑफ प्रोटॉन ॲज कम्पेअर्ड टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इन शॉर्ट लक्षात ठेवा, जसं बघा, ज्या बॉडीकडे प्रोटॉनची संख्या जास्त होईल ती बॉडी पॉझिटिव्ह चार्ज एक्वायर करेल, आणि ज्या बॉडीकडे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त होईल ती बॉडी निगेटिव्ह चार्जेस एक्वायर करेल. जसं पॉझिटिव्ह चार्ज हा कोणावर असतो, सजेस्ट केलेला आपण प्रोटॉनवर, त्याचप्रमाणे निगेटिव्ह चार्ज कोणावर असतो, इलेक्ट्रॉनवर. पण आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम जेव्हा शिकलो त्यावेळेला फंडामेंटल पार्टिकल्स प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, त्यापैकी एक जो आहे न्यूट्रॉन त्याच्यावर कोणत्याही टाइपचा चार्ज नसतो. म्हणून मग इथे चार्ज कॅरी करणारे दोन फंडामेंटल पार्टिकल आहेत ॲटमचे, प्रोटॉन आणि दॅट इज द इलेक्ट्रॉन्स. मग जसं इथे प्रोटॉनवर आपण पॉझिटिव्ह चार्ज अज्युम केला, असाच निगेटिव्ह चार्ज कोणावर अज्युम करतात, इलेक्ट्रॉनवर. आणि इथे मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की when one body rub with the other body, charges are produced on both the bodies which are equal in magnitude but opposite in nature. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस तयार झाले असतील तेवढेच निगेटिव्ह चार्जेस दुसऱ्या बॉडीवर तयार होतात. मग आता चार्ज ऑन इलेक्ट्रॉन जर म्हटलं नाही तर इलेक्ट्रॉन कॅरी निगेटिव्ह चार्ज, मॅग्निट्यूड सेमच आहे, 1.6 into 10 to the power -19 इथे कुलॉम्ब त्याचं युनिट. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दाखवायचं झालं अलॉंग विथ इट्स नेचर तर इथे निगेटिव्ह साइन कन्सिडर करतात, आणि चार्ज ऑन प्रोटॉन घ्यायचं झालं तर इथे नुसतं सिम्पली लिहितात 1.6 into 10 to the power -19 कुलॉम्ब, आणि इलेक्ट्रॉनचं द्यायचं झालं तर इथे मायनस. तर मॅग्निट्यूड जर नुसतं कन्सिडर करत असाल तर जो चार्ज इलेक्ट्रॉनवर असतो तोच चार्ज या प्रोटॉनवर असतो. मग इन मॅग्निट्यूड म्हटलं तर नुसतं घ्यायचं 1.6 into 10 to the power -19 कुलॉम्ब. आता आपण जे तीन एक्झाम्पल बघितले होते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस कोणत्या बॉडीवर तयार होते. मग आता इथे ग्लास रॉड आणि सिल्क क्लॉथच्या बाबतीत, व्हेन ग्लास रॉड रब ऑन सिल्क क्लॉथ, जेव्हा ग्लास रॉड आपण सिल्क क्लॉथवर रब करू त्यावेळेला
काय होतं बघा, पॉझिटिव्ह चार्जेस ग्लास रॉडवर आणि निगेटिव्ह चार्जेस सिल्क क्लॉथवर. म्हणजेच इलेक्ट्रॉन कुठून कुठे ट्रान्सफर झाले असले पाहिजे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्रॉम ग्लास रॉड टू द सिल्क क्लॉथ. इलेक्ट्रॉन से ग्लास रॉड कडून कुठे ट्रान्सफर झाले असले पाहिजे, सिल्क क्लॉथ. कारण ग्लास रॉड कडे आता डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि सिल्क क्लॉथ कडे काय, डिफिशियन्सी ऑफ प्रोटॉन, म्हणजेच एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता एबोनाइट आणि फर मध्ये उलट आहे. आता इथे एबोनाइट रॉड जेव्हा आपण फर वर रब करू त्यावेळेला एबोनाइट वर निगेटिव्ह चार्जेस आणि फर वर पॉझिटिव्ह चार्जेस. याचा अर्थ जो आहे, हे इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे ट्रान्सफर झाले, फ्रॉम फर टू द एबोनाइट रॉड. आणि आपलं फॅमिलियर एक्झाम्पल आहे अ प्लास्टिक कॉम्ब that is moved through the dry hair. कोरडेच केस का लागतात, जर आपण हेअर विथ ऑइल कन्सिडर केलं तर फोर्स ऑफ फ्रिक्शन लेस राहील. तिथे पण काही प्रमाणात चार्जेस प्रोड्यूस होते. मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस प्रोड्यूस ऑन द बॉडी डिपेंड अपॉन द फोर्स ऑफ फ्रिक्शन. ग्रेटर द फोर्स ऑफ फ्रिक्शन, ग्रेटर विल बी द चार्जेस दॅट आर प्रोड्यूस. मग आता इथे जेव्हा आपण कोरड्या केसातून कंगवा फिरवतो तेव्हा केसांमध्ये आणि या कंगव्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन एक्झिस्ट होऊन आपल्या या केसांवर पॉझिटिव्ह चार्जेस आणि प्लास्टिक कॉम्बवर निगेटिव्ह चार्जेस. म्हणजेच इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे ट्रान्सफर झाले, दॅट इज फ्रॉम ड्राय हेअर टू द प्लास्टिक कॉम्ब. आता हे चार्जेस आर इनविजिबल. वी कॅन एक्सपिरियन्स द इन्फ्लुएन्स ऑफ दॅट इलेक्ट्रिक चार्जेस. आपण त्या इलेक्ट्रिक चार्जेसचा जो काही इन्फ्लुएन्स आहे तो एक्सपिरियन्स करू शकतो. जसं मी फायबर चेअरचं सांगितलं तुम्हाला की जेव्हा आपण फायबर चेअरवर बसतो आणि दुसरा त्याला रब करतो तेव्हा चार्जेस जे प्रोड्यूस होतात ते आपल्या बॉडीवर स्टोअर होतात. ते चार्जेस आपल्याला दिसत नाही, ते इनविजिबल आहे. पण जेव्हा दुसरा पर्सन आपल्या बॉडीला टच करतो बेअरफिटेड त्यावेळेला त्या पर्सनला इलेक्ट्रिक शॉक हा एक्सपिरियन्स तो करतो. म्हणजेच चार्जेस जे आहे जेव्हा ट्रान्सफर केला जातात, द पर्सन विच सॅट ऑन चेअर टू द पर्सन विच टच टू अनदर पर्सन, त्याच्या बॉडी पर्यंत ते ट्रान्सफर होतं. त्याला आपण म्हणतो एक्सपिरियन्स करणे. म्हणून मग इथे आपण या ड्राय हेअर आणि प्लास्टिक कॉम्बच्या एक्झाम्पल मध्ये जर आपण सुरुवातीला आपला प्लास्टिक कॉम्ब जर बीट्स ऑफ पेपर घेतले, पेपरचे छोटे छोटे तुकडे घेतले आणि त्याला जर इथे ठेवलं आणि जर कॉम्बला आपण ड्राय हेअर मधून फिरवण्याच्या आधी त्या बीट्स ऑफ पेपरच्या जवळ नेलं तर तो त्याला अट्रॅक्ट करणार नाही. जेव्हा आपण त्याला कोरड्या केसातून फिरवू आणि नंतर जर हा कंगवा आपल्या कागदाच्या तुकड्याजवळ आणला तर हे कागदाचे तुकडे त्या प्लास्टिक कॉम्बकडे अट्रॅक्ट होतात. मग प्लास्टिक कॉम्बकडे ते का अट्रॅक्ट झाले, बिकॉज ऑफ द चार्जेस दॅट आर प्रोड्यूस ऑन दॅट प्लास्टिक कॉम्ब. असे हे आपण टाइप्स त्याचे सांगू शकतो, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. केव्हा पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल, केव्हा निगेटिव्ह चार्ज तयार होईल ते पण आपण याच्यामध्ये सांगितलं. आता आपण इलेक्ट्रिक चार्जच्या काही प्रॉपर्टीज. नाउ इफ वी वांट टू डिफाइन अँड स्टेट द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. नाउ we know the formula or relation between electric current, electric charge and time, that is I equal to Q by T. That is the rate of flow of electric charges with respect to time, that is called as electric current. मग याच्यावरून Q equal to मिळेल आपल्याला I into T. आता when we say that the electric charges on any body that is equal to 1 coulomb, or when we consider the flow of these charges then that is equal to 1 coulomb. So when 1 ampere current flows through every cross section of conducting material per second, then the charges flowing through every cross section that is equal to 1 coulomb. जेव्हा आपण एखादा मेटल वायर कन्सिडर करू, या मेटल वायरच्या प्रत्येक क्रॉस सेक्शन मधून जर एका सेकंदाला 1 एंपियर इतका करंट फ्लो होत असेल तर त्या मेटल वायरच्या प्रत्येक क्रॉस सेक्शन मधून जाणारे चार्जेस किती असतात, 1 कूलम. मग आता 1 मॅग्निट्यूड आहे, कूलम काय झालं त्याचं युनिट.
म्हणून त्याचं एसआय युनिट आहे इलेक्ट्रिक चार्जचं कुलोम्ब आणि सीजीएस युनिट जे आहे ते आहे स्टॅट कुलोम्ब. त्यालाच आपण ईएसयू म्हणतो, दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट ऑफ चार्ज. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे बघा, दॅट इज 1 कुलोम्ब इक्वल टू 3 × 10⁹ त्याला आपण स्टॅटिक कुलोम्ब म्हणतो. जर इथे आपण STAT स्टॅट कुलोम्ब लिहिलाय, इट इज ऍक्च्युअली द स्टॅटिक कुलोम्ब. सो 1 कुलोम्ब इक्वल टू 3 × 10⁹ स्टॅटिक कुलोम्ब. पण जेव्हा आपण 1 कुलोम्ब चार्ज फ्लो होतो असं आपण म्हणतोय, तर ऍक्च्युअली 1 कुलोम्ब charge is the collection of this 6.24 × 10⁻18 number of electrons. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्सचा एक कलेक्शन घेऊ ते नियर अबाउट 6.24 × 10⁻18 किंवा तुम्ही जर 0.624 लिहित असाल तर इथे 10⁻19 करावं. तर मग इथे 6.24 × 10⁻18 number of electrons that is equal to the 1 coulomb charge. आता या इलेक्ट्रिक चार्जेसच्या काही प्रॉपर्टीज असतात. कोणत्या प्रॉपर्टीज, तर हे आपल्याला माहिती आहे. जेव्हा आपण दोन सारखे चार्जेस घेतो तर यांच्यामध्ये काय असतं, फोर्स ऑफ रिपल्शन. म्हणून लाईक चार्जेस रिपेल इच अदर अँड अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. दोन्ही पॉझिटिव्ह दोन्ही निगेटिव्ह चार्जेस घेतले तर काय होतं, रिपल्शन. आणि एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह घेतलं तर अट्रॅक्शन. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी दिलाय क्वांटायझेशन ऑफ चार्ज. क्वांटायझेशन म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखाद्या बॉडीवर असणाऱ्या टोटल चार्जला कन्सिडर करतो, मग ते पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, ते जे चार्जेस असतात दॅट इज ऑलवेज इंटिग्रल मल्टिपल ऑफ द बेसिक चार्ज. इथे बेसिक चार्ज E म्हणून दाखवलेला आहे. तो पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण. प्रोटॉनवर आणि इलेक्ट्रॉनवर असणारा चार्ज जो आहे इन मॅग्निट्यूड सेम, फक्त प्रोटॉनवर पॉझिटिव्ह आहे आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह. n ला म्हणतात इंटिग्रल मल्टिपल. म्हणून इथे म्हटलाय ऑल ऑब्झर्वेबल चार्जेस आर ऑलवेज इंटिग्रल मल्टिपल ऑफ बेसिक चार्ज. जेवढे काही ऑब्झर्वेबल चार्जेस असतील एखाद्या बॉडीवर आपण प्रोड्यूस केलेले ते नेहमी करता काय असतात, इंटिग्रल मल्टिपल ऑफ बेसिक चार्ज. म्हणजे 1E 2E 3E 4E 5E हे 1 2 3 4 जे आहे आपण इंटिग्रल मल्टिपल म्हणतो. आणि तिसरा दिलाय कॉन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. कॉन्झर्व मीन्स रिमेन कॉन्स्टंट. when we consider an isolated system, then the total number of positive and negative charges in an isolated system that are equal in number. So when we consider the algebraic sum, that is equal to, that is the constant. So algebraic sum of positive and negative charges in an isolated system, that is equal to constant. जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस एका बॉडीवर असतील तेवढेच निगेटिव्ह चार्जेस हे दुसऱ्या बॉडीवर असतात. म्हणजेच काय, इन शॉर्ट, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट कॅन जस्ट ट्रान्सफर फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. इलेक्ट्रिक चार्जेस हे आपण प्रोड्यूस करतो असं म्हणतोय. ऍक्च्युअली तिथे फक्त इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे. जे ॲटम असतात त्यामध्ये असणारे जे फंडामेंटल पार्टिकल आहेत ते फंडामेंटल पार्टिकल मध्ये जे संख्या असते त्याची प्रोटॉन इलेक्ट्रॉनची ती सेम, त्यामुळे त्याच्यावर कोणता चार्ज आपण कन्सिडर करत नाही. मग जेव्हा आपण त्याला रब करतो तेव्हा एका बॉडीमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते, दुसऱ्या बॉडीमध्ये मग तिकडे ट्रान्सफर केल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त होते आणि त्यामुळे मग तिथे चार्जेस प्रोड्यूस झाल्याचं आपण मानतो. पण ऍक्च्युअली चार्जेस कॅन नॉट बी आयदर क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉयड. त्याला आपण क्रिएट करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही. When we consider the isolated system, the algebraic sum of charges always remain constant. So these are the certain basic concepts which must read before studying the portion of 12th standard. कारण तिथे डायरेक्ट सुरुवात केलेली आहे आपल्याला एक्सप्रेशन पासून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशाला म्हणतात ते माहिती नसेल तर आपल्याला त्याला प्रॉपरली लर्न करता येणार नाही. म्हणून 11th मध्ये जे काही दिलंय ते आपण सुरुवातीला इथे 1-2 त्याचे पिरियड आपण त्याचे घेणार आहे.